व्हिडिओची सुरुवात आहे ना संध्याकाळी 4 वाजल्यापासून करत आहे. आता आम्हाला आहे ना इथं थोडंसं बाहेर जायचं होतं. आता कुठं जायचंय ते तुम्हाला पुढं समजेना. त्याच्या आधी आहे ना इथं आम्ही दोघींनी आहे ना मस्त अशी तयारी करून घेतली. त्यानंतर नाही ना दोघी जणी निघालो मग बाहेर आणि रस्त्यावर एवढी ट्रॅफिक होती ना त्याच्यामुळे आहे ना पटपट जाता सुद्धा येत नव्हतं. तर आहे ना आम्ही आलो होतो पार्लर मध्ये. तर दीदीचे केस एवढे मोठे झालेले ना की मग ती कापूच देत नव्हती. त्याच्यामुळे आहे ना तिचा हेअर कट करायला आहे ना पार्लर मध्ये आलो होतो. दीदीला आहे ना तिचे केस वाढवायचे होते कारण आहे ना तिला पुढच्या वर्षी शाळेमध्ये राधा बनायचं होतं. त्याच्यामुळे ती केस कापू देत नव्हती. पण शाळेत जास्त मोठे केस आहे ना अलाउड नव्हते. त्याच्यामुळे ना ते कापावेच लागले. त्यानंतर नाही ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आता मला आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. तोच मी इथं करायला घेतलेला. इथं आहे ना सगळ्यात आधी आहे ना पीठ मळून घेतलं कारण आहे ना भाजीची तयारी करूपर्यंत आहे ना पीठ चांगलं मुरून जातं. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आहे ना मी पीठ मळूनच ठेवते. आता तुम्ही इथं म्हणसान की ही बाई तेलाच्या पाकिट सोबत काय करते. तर ह्याच्यातलं आहे ना तेल आपण किती निपून काढलं ना तरी त्याच्यात थोडंफार तेल राहिलेलं असतं. त्याच्यामुळे ना मी असं तेलाचं पाऊच फाडून घेते आणि त्याच्यानंतर पीठ त्याच्यात टाकून आहे ना पूर्ण पिठाला असं तेल लावून घेते. काही नाही हो, माझ्याकडून जेवढी बचत करता येईल ना तेवढा बचत करायचा मी प्रयत्न करत असते. कारण आहे ना आपला नवरा दिवसभर आपल्या 2 टायमाच्या जेवणासाठी आहे ना कष्ट करत असतो. त्याच्यामुळेच हा प्रयत्न करत राहते. त्यानंतर नाही इथं मस्त अशा चपात्या पण करून घेतल्यानंतर ना भाजी करायला घेतली. इथं मी आहे ना वाटाण्याची भाजी केलती, ती पण मसाल्याची. कारण आहे ना दीदीच्या पप्पांना सुकी भाजी आवडत नाही. त्याच्यामुळे ना मला मसाल्याच्या भाज्याच कराव्या लागतात. तर चला मग मी इथेच एंड करते. बाय.